आम्ही जनतेच्या समोर जाणार आहे। माझं काँग्रेसवाल्यांना, काँग्रेसचे नेते यांना देखील माझं आव्हान असणार आहे, सुसंस्कृत लातूर, एक चांगलं लातूर अशी एक आपल्या लातूरची ओळख आहे। आपण सर्वजण, त्यांनी देखील जसं विदेशामध्ये अनेक विकसित देशामध्ये, न्यूझीलंड असेल, अमेरिका असेल, आपण काही गोष्टी पाहतो प्रचारातल्या, ज्या चांगल्या गोष्टी असतील ते घ्यायला पाहिजेत। एकाच व्यासपीठावर दोन्ही पक्षाचे लोक येतात, त्यांनी केलेले कामं सांगतात, त्यांनी भविष्यात काय करणार आहेत ते देखील सांगतात। माझं काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे की आपण या एका व्यासपीठावर उभा टाकू, तुम्ही तारीख सांगा, तुम्ही वेळ सांगा, आणि एका व्यासपीठावर उभा टाकून तुम्ही लातूरसाठी काय करणार आहात, तुम्ही लातूरसाठी काय स्वप्न पाहिलेत हे त्या ठिकाणी सांगा। आम्ही आमची बाजू सांगतो आणि जनता जनार्दन ही हुशार आहे, त्यांच्या लक्षात येतं लातूर हा शहर हे असा मतदारसंघ आहे, ह्याच्यावर कुणाचाही प्रभाव पडू शकत नाही। हा फक्त विकासाला, डेव्हलपमेंटला, इंटलेक्च्युअलला ह्यांच्या मागच लातूर हा उभा टाकतो। डेव्हलपमेंट कशामध्ये, विकास कशामध्ये लातूरकरांना माहिती आहे। ज्या लोकांनी आजपर्यंत लातूरला ज्या गोष्टी देऊ शकल्या नाही, साधा पाण्याचा प्रश्न सोडू शकला नाही, अनेक कोणत्या संस्था असतील त्यांनी स्वतःच्या इमारती उभा टाकल्या। इमारती म्हणजे डेव्हलपमेंट नाही, डेव्हलपमेंटची व्याख्या वेगळी असते। पर कॅपिटा इन्कम वाढवण्यासाठीच्या ज्या भूमिका करायच्या असतात ते डेव्हलपमेंट म्हणतात। आणि त्याच्यासाठी जसं 12वी पर्यंत आता जे काही शिक्षण दिसतंय हे काही काँग्रेसवाल्यांचं देण नाही आहे, हे शाहू पॅटर्नची देण आहे, बसवेश्वर कॉलेजची देण आहे, दयानंद कॉलेजची देण आहे, अनेक असे कॉलेजेस आहे। ह्या कॉलेजेसनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं चांगलं पॅटर्न निर्माण केलं, त्याच्यातून निर्माण झालेलं इथला जो व्यापार वाढला, इथल्या व्यापाऱ्यांची देण आहे, हे काय कोणत्या पक्षाची देण नाही। इथल्या व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या नंतर त्याच्या पूर्वीपासून आता मोठमोठे अनेक परिवार असतील, त्यांनी इथं जे व्यापार करतात एक मोठं हब या ठिकाणी केलेलं आहे। पण यांना त्यांची सुरक्षता आणि ह्याच्यामध्ये वाढ कसं करता येईल ह्याच्यामध्ये काँग्रेसचा काही त्याच्यामध्ये वाटा नाहीये। जे काही असेल, आता जे काही कामं झालेले दिसतील, आम्ही 2.5 वर्षातले कामं आणि त्यांचे 2.5 वर्षातले कामं, त्यांचे 40 वर्षातले कामं घ्या आणि आमच्या 2.5 वर्षातले कामं घ्या, ह्याच्यावर एका व्यासपीठावर चर्चा करू। मी आपल्या माध्यमातून त्यांना जाहीरपणे आव्हान देतो, या आणि एकदा लातूरकरांना आपण आपली भूमिका मांडूया। मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षानं मागच्या काळामध्ये लातूरकरांच्या अपेक्षांचा जो भंग केलेला आहे, हे लातूरकर विसरलेले नाहीये। म्हणजे जे स्वप्न त्यांनी दाखवले किंवा जी आश्वासनं त्यांनी दिली त्याची कुठेही पूर्तता झाली नाही। किंबहुना जो कारभार त्यांनी दिला तो भ्रष्टाचारानं बरबटलेला, सामान्य माणसाची पिळवणूक करणारा, हेळसांड करणारा, लाल फितीमध्ये दप्तर दिरंगाईमुळं जो अन्याय सामान्य माणसावर झाला हे ते विसरलेले नाहीये। आणि म्हणून आज ते एका पर्यायाच्या शोधामध्ये आहेत आणि काँग्रेस याचा चांगला अनुभव त्यांना पूर्वी राहिलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा ते काँग्रेसला निवडून देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। जन्म दाखला असो किंवा महानगरपालिकेचं बांधकाम परवानगी असो, त्याला पैसे मोजावे लागतात। आणि खरं आहे ना, तुम्ही कोणालाही जर नागरिकांना आपण विचारलं तर महापालिकेमध्ये हा जो भ्रष्टाचार फोफावलेला आहे कोणामुळे, यापूर्वी कधी असं घडत नव्हतं। आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी या जिल्ह्याचं, शहराचं, राज्याचं नेतृत्व केलं, त्या काळामध्ये अशा तक्रारी कधीही आपल्याला ऐकायला मिळत नसत। आज मात्र कुठलाही कागद महापालिकेत गेला तर वजन ठेवल्याशिवाय तो कागद पुढे सरकत नाही। ही सर्रास चर्चा आहे लातूरात, हे सगळं बंद करायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा पारदर्शक आणि गतिमान कारभार आपल्याला लोकांना द्यायचा आहे, जेणेकरून ज्या व्यवस्था सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आहेत त्या तरी प्रामाणिकपणे काम कराव्यात अशी अपेक्षा आहे। रंगामध्ये जसा सामना रंगला होता देशमुख विरुद्ध निलंगे, लातूर महापालिकेत तो बघायला मिळेल दुसरा अंक येतो नाही। खरं म्हणजे देशमुख विरुद्ध निलंगेकर असा सामना तो कधीच नव्हता। तो तसा करण्याकडं काही लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत, लोकांच्या प्रश्नांच्या या निवडणुका आहेत, त्यामुळे आज लातूरमध्ये सुद्धा ज्या ह्या निवडणुका होत आहेत त्या लातूरच्या
लातूरकरांच्या त्या निवडणुका आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि लातूरकरांचे जो प्रश्न सोडवेल, जो प्रामाणिकपणे सोडवेल, त्याच्याच पाठीशी लातूरकर उभे राहतील अशी आमची भावना आहे. एक राजकीय प्रश्न, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ व्हायरल होता. यातील इतर पक्षाच्या काही उमेदवारांना दरडावत आहेत, त्यांची सिक्युरिटी काढून घ्या अशी भाषा करतात आणि ते व्हिडिओ व्हायरल झाला. मला असं वाटतं ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल टिप्पणी करण्यासाठी सुद्धा काही मर्यादा आहेत. म्हणजे ते ज्या पदावर आहेत त्याच्यावर टिप्पणी करणं हे माझ्या कक्षामध्ये बसत नाही. स्टार कॅम्पेनर कुठे कुठे त्यांच्या प्रचार नाही, आता पक्ष जिथं सांगेल तिथं आम्ही प्रचाराला जाऊच. पण पक्षानं लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक ही म्हणजे लातूर शहर विधानसभा क्षेत्र हे माझं आहे आणि मी इथला लोकप्रतिनिधी आहे म्हणून इथंच मला लक्ष त्यांनी अधिक घालण्याची म्हणजे संधी द्यावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे. नोटा असताना बिनविरोध जाहीर होत आहे. नोटा पर्याय असतो, बिनविरोध उमेदवार जाहीर आहे. याच्यामध्ये सत्ताधारी आणि सत्तेचा पुरेपूर सदुपयोग केलेला आहे असं दिसतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.